ललिता मावशींची आपण जी मुलाखत आहे ती आपण ऐकलेली आहे. अनुभव जो होता तो ऐकलेला आहे. आणि कसं होतंय की संपूर्ण महाराष्ट्र बघतोय किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही बघतात, त्याच्यामुळे अनुभव सांगण्यात आणि मोबाईल समोर सांगण्यात एक थोडीशी चलबिचल होते. त्याच्यामुळे घाबरत सांगतात. गवळण मावशींना सांगायचं होतं पण मोबाईल समोर आला तर भीती वाटत होती. तर गवळण मावशींना आपण इथे तयार केलेला आहे, बसलेले आहेत. तर त्याही थोडक्यात त्यांना जो त्यांचा नर्मदा परिक्रमेचा सुरुवातीपासूनचा प्रवास होता, त्यांना कशी आवड निर्माण झाली किंवा इथपर्यंत कशा आल्या, एवढं करू नये ते 3.5 ते 4 महिन्याचा त्यांचा प्रवास होता, तो आपण एक 10 ते 5 मिनिटात ऐकणार आहोत. नर्मदे हर. जगन्नाथ चितुळे राहणार शिरपत म्हणजे मी का करीत होते, शेतात गेलेली होते, मी कापूस शिकत होते. आम्ही एक दोघी जणी होतो सोबत. मग मला लगे बाप्पाचा आमच्या देराचा फोन आला, मला वहिनी याला जायचं म्हणे नर्मदाची करायला, तुम्हाला यायचं का? तर मी मला हा बाप्पा मला यायचं म्हणे. आपली गौरी ताई आहे म्हणे, तुम्हाला त्याच्यासोबत जायचं, मी येईन, तुम्ही आम्ही दोघं आपण निर्भाव जाऊ म्हणे. मग असं म्हणता मग आमच्या देराचं रेत झालं, मग आमची जाऊन निघाली. मग आम्ही जावा आलो दोघी जणी. तुम्हाला नर्मदा परिक्रमा माहित होती का? नाही, आमच्या गावात कोणाचीच असे म्हणजे कोणाची तर ऐकण्यात बी नव्हती आणि माहिती बी नव्हती. आमच्या गावात शिल्पतांत्रवाल्यात म्हणजे मॅच केलेली आहे, पहिली परिक्रमा मॅच केलेली आहे. हा, मग कसं काय तुम्हाला आवड कसं काय निर्माण झाली? म्हणजे तुम्ही याच्या अगोदर चालल्या होत्या का कधी? नाही, मी फक्त पंढरपूरची वारी केलेली आहे. आळंदी पंढरपूरची वारी. पंढरपूरच्या आकडे जायची, आषाढीला जायची, मी त्या वाऱ्या केलेल्या आहेत. मी किती वारी केल्या तुम्ही? ते तरी मी आमचे मालक वारल्यावर मी 5 वर्ष झाले करते. मी मालकाच्या आधी केल्या, मग मालक वारल्यावर मधात बंद पडल्या, मग मी पुन्हा सुरू केल्या. बरं, नर्मदा परिक्रमाला यायचे हे तुम्हाला किती दिवस अगोदर कळलं होतं? मला फक्त 8च रोज बाकी कळलं होतं की शेतात होते मी, कापूस यायच्यात होता. कापूस ते. आणि मग त्याचा अचानकच मला फोन आला आमच्या देराचा, पांडुरंग शितुळे, त्यांचा फोन आला. मग ते म्हणले वहिनी असं आहे, तुम्हाला जायचं का? तुम्ही तयारीत राहता. मी मला हा बाप्पा जायचं. मी मला कोण येतं म्हणे, काय नाही आपली इथं गुरुताई ये, मी ती माझ्याकडे हे का अभ्यास केलेला आहे तिने. बरं, तुम्हाला हे माहित होतं का की एवढं इथं चालायला लागतं? नाही, काहीच नव्हतं माहिती. काहीच माहित. असं स्वप्नात पण मला वाटत नव्हतं की हाय असे आहे. तिचं नाव पण काढलं नव्हतं, पण मैयाने सरी इच्छा भरपूर केली मला. म्हणजे तुम्हाला कधी कळलं इथं आल्यावर कळलं एवढं चालायला लागतं? हा, इथं म्हणजे शिल्पानेतच कळलं. नाही, ज्यावेळेस तुम्ही आळंदीला आल्या, गावावरून आळंदीला आल्या घरी. हा, मग इथं आळंदीला आले मी. मग ह्या आल्या, गौरीताईची आई आल्या. मग त्यांनी सांगितलं पाठीवर वजन घ्यायला लागतं, चालायला लागतं, सगळं सांगितलं त्यांनी. पद्धतशीर घाबरू नका, काय नका म्हणे, दमादमाने चला असं. आणि तुमच्याकडे जर बघायला गेलं तर तुम्ही तर शाळेत गेलेला नाही, पाठीवरती बॅगेचं वजन सवय होती का? म्हणजे मला असं म्हणजे शाळेत मला शिक्षण नाही, का मी अडाणी आहे. मला साधं बेल्ट पण लागत नव्हतं, पण माझ्या देराने मला बेल्ट म्हणजे असं नसती बॅग आणली. मग इथं आल्या मला सगळ्यांनी शिकली असं बेल्ट लई जा म्हणून. बॅगेचा बेल्ट कसा लावायचा, काय लावायचा काहीच माहित नव्हतं. काहीच माहित नव्हतं. पण एवढं की इतकं मला अंत करून आपलं भरभरू आलं आणि इतकं माझ्या देराने मला चांगलं परिक्रमा घडवली. मग पहिला दिवस झाला तुमचा परिक्रमेचा सुरुवात. आता घरी जर बाबांनी सांगितलं तर आमच्या गवळण मावशींना मस्तपैकी महाराष्ट्रीयन पद्धतीचं झणझणीत असं जेवण लागतं, चमचमीत तिखट. पण असा भात पण सण होत नव्हता, मला बिस्किट सण होत नव्हतं, मला सगळं मी खाल्लं. पण मला नर्मदा मायापासून काहीच त्रास झाला नाही. मला उलट असं उभारी आली की अजून आपण करावं म्हणून करावी. बरोबर. मग तुम्ही रोज चालायच्या, मग काही त्रास चालताना? नाही, एकदा 2-3 रोज झाला त्रास, मला फोड आलते म्हणून त्रास झाला. नाही तर असा त्रास नाही, काही नाही झाला. मग तुम्हाला ज्या वेळेला कळलं 4 महिने चालायचं, काही दडपण आलतं का? नाही, काहीच आलं नाही. असं वाटलं, पहिल्याने वाटलं, असं सांगताना वाटलं की असा रस्ता हुकतो चुकतो, मागं पुढं होतं. मग थोडंफार दडपण आलं. पण गौरीच्या आईने आम्हाला भरपूर सांगितलं, एकच रस्ता आहे आपला, मागं पुढं होतच असतं आणि आपण सगळे सोबतच राहत असतो. मग तेव्हापासून मला इतकं बरं वाटू लागलं की उभारीने मी चलत होते. बरं. तर महाराष्ट्रीयन पद्धतीचं ज्या वेळेस जेवण भेटायचं त्यावेळेस कसं वाटत होतं? असं वाटायचं की आपल्या घरीच आपण जेवण केलं. हा, आणि मला आज मी कुठं जरी स्वयंपाक याच्या आश्रमावर गेलं ना, मला उल्हासाने स्वयंपाक करावं वाटतं, म्हणजे सगळी सेवा करावं वाटते. आणि गवळण मावशींचं एक वैशिष्ट्य आहे बरं का. गवळण मावशीना कुठेही गेल्या आश्रमात, कुणी किती थकलेला असो त्याचे पाय दाबतील, चहाचा ग्लास भरून आणून देतील, कप धुतील, कपडे धुतात, त्याच्यानंतर
आळसच नाही त्यांच्या जीवाला, असं आळस त्यांना असं कधी आम्ही दुपारी आल्या आराम करताना बघितलंय, कधीच नाही. आसन टाकतीन, कपडे धुतीन, कपडे वाळे टाकतीन, ताट धुवून आणतीन. काय तर आम्ही दसरा काढलाय. आणि तुमचा एखादा शुल्पानी ज्यावेळेस तुम्हाला फक्त नर्मदा परिक्रमा ही कळली होती, म्हणजे सुरुवातीच्या 5-6 दिवसात तुम्हाला अंदाज आला असेल, पण शुल्पानी जंगल, आता बाकीच्यांनी जर बघितलं तर यूट्यूबद्वारे व्हिडिओद्वारे बघितलं होतं की अशी शुल्पानी झाडे असती, नर्मदा परिक्रमा अशी असती, पण तुमच्यासाठी हे सगळं एक अनोळखीच होतं ना, म्हणजे तुम्ही कधी काहीच बघितलं नव्हतं. तुम्हाला वाटलं असेल की पंढरपूरची वारी बाबा, पण इथं आल्याच्या नंतर खूप काटकसर करावी लागली. पाणी आपल्याला वेगवेगळं प्यायला लागलं, जेवणात आपल्या खूप चेंजेस झाले, त्याच्यानंतर कठीण मार्गातून आपल्याला चालायला लागलं. तर असं एखादा अनुभव सांगाल का शुल्पानी झाडीतला, किंवा कठीण मार्गातून चालताना, किंवा तुम्ही असंही सांगू शकता किंवा विचार केला नव्हतं आणि विचाराच्या पलीकडे इथं आपल्याला आल्यावर अनुभवायला भेटलं? आम्हाला सुलपारीतून चढताना असं दुपारी आम्ही जेवण केलं, डाळ भात खाल्ली आणि चढायला इतकं घाम आला, म्हणजे खप्पर मारला. असं चढता येत नव्हतं, पण तिथं वर आम्ही बळत चढलो. मग आम्हाला असं वाटलं, भरभरून आलं की रडला सगळे की होत नव्हतं, पण मैयाने आमच्याकडून करून घेतलं. आणि इकडचं म्हणजे बोलणं मला येत नाही, काय नाही. मी आपल्याला म्हणजे आमच्या तिकडचं मराठी बोलणं, म्हणजे तिकडचं बोलणं आहे, इकडचं बोलणं मला येत नाही, पण हिंदी येत नाही. पण इकडं खानापुराने मला सगळे ओळखीत. मग त्यांना काय, तुम्हाला काय म्हणायचं त्यांना समजतं, आणि त्यांना काय म्हणायचंय तुम्हाला समजतं सगळं. सगळं समजतं. बरं, नर्मदा खंडात प्रेम जास्त आहे ना? जास्त आहे. पण शालेनताईने मला लय खूप मला त्यांनी हुशार केलं इकडे येऊन. म्हणजे सगळं मला असं म्हणा मावशी, तसं म्हणा मावशी, फलांना म्हणा मावशी, म्हणजे त्यांनी मला सांगून जरा मला हुशार केलं, धट केलं मला असं. म्हणजे परिक्रमा तिकडे सगळ्याच गोष्टी भेटल्या, खाणं पिणं, प्रेम, घरची आठवण कधीच नाही आली? काहीच येत नाही मला घरची अशी कसलीच आठवण येत नाही. इकडं राहावं वाटतं. इकडं म्हणजे आश्रमाला अशी मस्त सेवा द्यावं वाटते, पण मला यायची इकडचं बोलणं येत नाही, म्हणून मी थोडी त्याच्या नाही तुम्ही सेवा द्यायला कुठे बी राहायला तयार आहे. हिंदी बोलता येत नाही मावशींना थोडंसं. बरं, नर्मदा परिक्रमावाल्यांना काय संदेश द्यायचा चांगला एखादा, की परिक्रमा करा, का करा, काय भेटतं परिक्रमाचा बोध काय? म्हणजे ते आता जीवनाचं हे होतं परिवर्तन, माणूस बदलतो. माणूस बदलत, पुन्हा माणसाला म्हणजे त्याचं ज्ञान कळतं की कसं आहे ज्ञान, आपण कसं वागतो. आता म्हणजे याच्यात मला खूप मला ज्ञान कळलं की आपण असं हे करा, आपापलं दुःख सुख सगळं मला याच्यातलं कळलं. आता एवढा आपला 7-8-10 जणांचा परिवार झालाय, ह्या परिवाराला सोडून जायचंय किंवा नर्मदा मैयाला सोडून जायचंय, कसं वाटतंय? म्हणजे नर्मदा मायाला सोडून जायचं म्हणजे की इतकं दुःख होतं, आणि आपलं इतकं आम्ही सगळे ग्रुपमध्ये राहिलो तर इतकं की मला इतकं अवघड लागतं, इतकं मला रडू येतं. रोज हसून खिळून बोलायची सवय, रोज असं मस्त मी त्या धिंगाणा त्यासोबत करायची. मग इतकं दुःख म्हणजे मुकलं दुःख इतकं जड आहे, पण मी तितक्या दुःखातून असं खुस म्हणून नर्मदा मायाची ही केली आहे. अरे सेवा केली. तुमच्याकडून अशीच मैयाची सेवा घडत राहो, आणि तुम्ही परिक्रमासाठी पुन्हा एकदा येऊन आपला असाच पुन्हा एकदा परिवार तयार हो अशी मैयाचरणी प्रार्थना करते. असं आहे की कुठं पण निघाले की वहिनी चला, मी ते आमच्या देरा सोबतच जात असते कुठं पण. मला माझ्या देरांनीच मला इतकं त्यांनी ज्ञान दिलं, इतकं मला शिकलं, जीवनाचं मग कल्याण केलं त्यांनी. माझ्या देराने माझ्या जीवनाचं परिवर्तन केलं. माझ्या देराने माझ्या म्हणजे लय खूप केलं माझ्या देराने माझ्यासाठी, म्हणजे सरदेव हे त्यांनी मला चौकट त्यांनी सोबत मला. आश्रमामध्ये कधी कशाची कमी पडली का? म्हणजे आता जर बघितलं तर हॉस्पिटलची सेवा असेल किंवा खाणं पिणं असेल, किती लांब असू द्या. आता गवळण मावशीला बोरं एवढे आवडतात, भरपूर बोरं भेटत गेली. हरभरा शेतात बसू वाटाणे खाल्लेत. पण असं की इकडं कशाचीच कमी पडली नाही किंवा भीती कशाची नाही, भीती वाटली नाही का, काहीच नाही वाटलं असं आपण परराज्यात आलोय का काय नाही, काहीच असं तसलं काहीच वाटलं. किंवा लोक ह्या व्यक्तीमुळं किंवा हे जरी थोडं फार असं माकडं काही आले जसं मन घाबरलं की ते म्हणायचं नर्मदे हार म्हणलं की आपलं लगे मग कोण नाही तर कोणी. इकडची लोक पण चांगली आहेत, आपल्याला गरम पाणी म्हणलं तर लगेच देतात. गरम पाणी म्हणजे सगळं आपल्याला नाश्ता ते वाटाणे चहाला सगळं सेवा करते. इकडचे लोक इतकी मायाळू आहेत की खूप मायाळू आहेत, लय मायाळू आहेत लोक, खूप मायाळू. नर्मदे हार. नर्मदे हार.